काल तक्रार करण्यात आली होती, त्या संदर्भात पत्रकार परिषद काय सांगत? सगळ्यांना नमस्कार. आणि आपण कालच्या घडलेल्या प्रकाराबद्दल आपण आज पत्रकार परिषद घेऊन माझ्या गोरगरीब समाजापर्यंत मला हा खरा मेसेज देणं गरजेचं होतं. आणि याला मात्र सगळ्या बांधवांनी, विशेष करून मी कालच सांगितलं होतं की ज्याविषयी बातमी आली चॅनलवरती त्यावेळेस मी सगळ्यात अगोदर आवाहन केलं होतं मराठा समाजाला की आपण शांत राहायचं. आजही सुरुवात करताना मी अगोदर मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो, विनंती करतो की तुम्ही शांत राहा. तुम्ही शांततेने घ्या. साधे साधे कामं तुम्ही करायचे समाजानं, अवघड कामं करायला मी आहे ना. तुम्ही मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं ना. माझ्या हात जोडून मराठा समाजाला विनंती, कारण मी जे सांगणार आहे हे खूप सगळ्या क्षेत्रासाठी खूप महत्वाचं आहे. याच्यातून सगळेच जागे होणार आहेत आता. म्हणून माझं मराठा समाजाला पुन्हा एकदा आव्हान आहे की तुम्ही फक्त शांत राहायचं. ज्या घटना करून घेणार आहे त्यांनी केलेल्या घटना आतापर्यंत कोणालाही माहीत झालेल्या नाही. पुढं काय करणार आहे हेही कोणाला माहीत झालेलं नाही, आणि इथून मागं काय केलं तेही कोणाला माहीत झालेलं नाही. त्याच्यामुळं आपण बाप ठरलो की यांचं करायच्या अगोदरच सगळं उघडं पडलं, सगळं भांडं फुटलं. आपले सुद्धा हात खूप लांब आहेत हेही त्यांच्या आता लक्षात आलं असेल. म्हणून मी समाजाला आवाहन करतो की तुम्ही फक्त सगळ्यांनी शांततेने घ्या. मराठा समाजाला मात्र एक शब्द देतो मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, कारण आजचा विषय खूप गंभीर आहे. सगळ्यांनी सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे आणि हुशार होणं गरजेचं आहे. म्हणून सांगतो, मराठा समाजाने शांत यासाठी राहायचंय. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं ते का, पण मी आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचे. आपण हे सिद्ध करून दिले. करण्याच्या अगोदरच आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडले. माझ्या समाजासाठी मी लढायला खंबीर आहे. आपण सावध नाही आहेत याचा अर्थ असा, आपण सतर्क नसतो, सावध नसतो, तर समाजाला जे आतापर्यंत मिळालं आरक्षणाच्या विषयातून ते मिळालं नसतं. तुम्ही पण सावध आहे समाज, मी पण सावध. आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती. हे मराठा समाजाने समजून घ्या. म्हणून तुम्हाला म्हणतो तुम्ही शांत राहा. तुम्हाला एक शब्द देतोय आज मराठा समाजाला, ही नायनाट तर होणार सगळा, त्याचं काय दुमत नाही. हे कोणी पण असो, फक्त एक शब्द देतो, तुम्ही फक्त शांत राहा. त्या निमित्ताने एक शब्द देतो तुम्हाला, तुम्ही हसला पाहिजेत असं काम करून दाखवा. सगळा महाराष्ट्र म्हणत आता सुखाचे दिवस आले हो. जिल्हा म्हणत, गाव म्हणत आता सुख हो. समजून घ्या मला काय म्हणायचंय ती. आपण बोलताना म्हणतो ना, साडेसाती गेली हो गावची, राज्याची, जिल्ह्याची. तसं तुम्ही फक्त शांत राहा, म्हणजे मला बरोबर सुखाचे दिवस आणता येतील तुम्हाला. म्हणजे तो शब्द म्हणायला तुम्हाला आपण बोलताना नाही म्हणत का गावात खेड्यात आईला लय घाण होती हो आई, तसा तुमचा आनंदाचा सुखाचा दिवस राज्याचा, जिल्ह्याचा, गावाचा आम्ही नक्की आणू. हे नायनाट नक्की करू. म्हणून तुम्ही शांत राहा. माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती. याच्याच बरोबर दुसरं मला सांगायचं,
आणि नंतर मी सुरुवात करणार आहे. मी अपेक्षा धरणार आहे की मराठा समाज शांत राहणार. मराठा समाजाला या राज्यातल्या, माझं हे दुसरं सांगणं आहे, जेवढे मराठा समाजाचे राज्यातले नेते आहेत त्यांनी हा विषय शिरेस घ्या. भले ओबीसीचे पण नेते असतील, हिंदू मुस्लिमांचे पण असतील, त्यांनी हा विषय शिरेस घ्या. मराठा समाजाच्या संघटना असतील, स्वयंसेवक असतील, मराठा सेवक असतील, यांनी हा विषय फक्त शिरेस घ्या. वेळ तुमच्याबरोबर पण येणार. त्यावेळेस माझ्यावरती आज वेळ आली म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आल्यावर आम्ही मजा बघायची हे नको. कारण एवढं मॅटर सिरियस सगळ्यांनी घ्या. तुमचे माझे मतभेद असतील नसतील, विरोधात जाऊन भाषण करण्याला परवडला, एखादा प्रेस घेऊन आपल्या विरोधात आंदोलन करणारा परवडला, परंतु एखाद्याच्या जीवावरतीच उठायचं कोणाचं तरी ऐकून करणारापेक्षा करून घेणारालाच मी सगळ्यात जास्त तोच महत्वाचा धरणार. म्हणून माझ्या समाजातल्या सगळ्या राजकीय नेत्यांना, सगळे आले त्याच्यात, आमदार असतील, मंत्री असतील, माजी असतील, आजी असतील, फार सरपंचापासून, नगरसेवकापासून, नगराध्यक्षापासून, जे काय जेवढे असतील मराठ्यांचे, एवढं नाही सांग. तर जालन्यामध्ये मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद सुरू आहे. काल घडलेल्या घटनेचा खरा मेसेज देणं गरजेचं असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. मराठा समाजाला शांततेचं मनोज जरांगे यांनी आवाहन केलंय. काल घडलेल्या घटनेचा खरा मेसेज देणं हे गरजेचं आहे. सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे. सतर्क राहणं गरजेचं आहे असं मनोज जरांगे म्हटलेत. मी जिवंत आहे तोपर्यंत टेन्शन घेऊ नका असं देखील जरांगे यांनी म्हटलंय. आणि दुसरी दृश्य आपण पाहतोय तर पंढरपुरातली ही दृश्य आहेत. पुन्हा पुन्हा सगळ्यांकडून शब्द पण पाहिजे आणि मीही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की फक्त मराठ्यांनी शांत राहा. मी काल सांगितलं, जी बातमी आली काल त्याच्यानंतर 2 घंट्यात सांगितलं मराठा शांत राहिला. आभारी आहे मी तुमचा खरंच मनापासून. कारण मी तुमचं ऐकतो, तुम्ही माझं ऐकता. त्या समाजाला मला मानावं लागेल. असा ग्रेट समाज होणार नाही. कुठलाही किती करोडात एकत्र आले तरी शांत राहा म्हणले शांत राहिले. कालही सांगितलं शांत राहा. माणसं माझे मराठा समाजाचे सगळे शांत राहिले. इथून पुढेही आजची प्रेस ऐकल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी शांत राहा. मी खूप सतर्क आहे, सावध आहे. सावध नसतो तर यांचा बाप मी ठरलो नसतो. त्याच्यामुळे तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका. त्यांचे पाठ पुरवायला मी खंबीर आहे. तुम्हाला सुखाचा दिवस आणतो. तुम्ही एक ना एक दिवस हसणार आणि असं म्हणणार सुखाचे दिवस आले हो राज्याला, जिल्ह्याला, गावाला. उदाहरण म्हणून देतो, पुन्हा तिथं चालू मी आपल्यात म्हणतात लयच घाण होती साडीसाठी गेली हो, सुखात गाव सुखाने जगायला लागलं. तसं राज्य सुखानं जगल हे आणणार. आणि बोललं ते मी आतापर्यंत केलं. फक्त मला तुम्ही शांत पाहिजेत मराठा समाज ऐकल्याच्या नंतर सुद्धा. आता मी जी घटनाक्रम आहे ना तो सांगतो. जो घटनाक्रम घडलाय तो मी क्लिअर सांगतो तुम्हाला सगळ्या. पोलिसांनी त्यांना धरा, नका धरू, सोडून द्या उद्या, त्याच्याशी देणं घेणं नाही. कारण त्याचं कारण सांगतो मी का आम्ही एवढे बिनधास्त आहेत. 100 जण बीड जिल्ह्यातले, जालना जिल्ह्यातले प्रमुख लोक बसलेले आहेत. प्रमुख लोक सगळ्या पक्षाचे म्हणतो आम्ही. भेद नाही, फीद नाही, त्यो ह्या पक्षाचा आहे, त्यो ह्या पक्षाचा, असा अजिबात नाही. सगळे जण इथं बसलेले होते. त्यामुळं जनतेच्या कोर्टात, जनतेच्या प्रशासनात खरं काय हे सगळ्यांना माहिती. उद्या तुम्ही खोटं ठरवता आणि खरं ठरवता तपासात काय असेल आम्हाला नाही माहित. आम्हाला तर शंकाच नाही जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांबद्दल. परंतु पुढचं सांगतो, तुम्ही सोडून द्या, धरा, नका धरू, सत्य हकीकत आम्हाला कळालेली आम्ही मानणार. मी नाव नाही घेणार त्यांचं, या कोण आहे त्यांचं, कारण ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्याला कायदेशीर काय बंधन आहे. जोपर्यंत तिकडून ते नाव क्लिअर प्रशासनाकडून होत नाही तोपर्यंत मी घेणार. फक्त
धरले दोघं, एवढाच मी शब्द वापरणार. या दोघांना काय केलं त्याच्याबद्दल. बीडचा एक कार्यकर्ता आहे का पीए, तो ह्या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं. इथून खरी ही सुरुवात झाली. यांची ह्या दोन आरोपी यांची आणि त्या बीडचा पीए का तो कार्यकर्ता मला माहित नाही, त्यांनी याला नेलेलं यांना. आणि ही खरा घटनाक्रम इथून सुरू झाला. त्यांनी हे सगळं माझं शोधत होतं. त्यांना 3 प्रकारात दिली. आधी ते सांगतो आणि मग घटनाक्रम सांगतो, कारण हे राज्यासाठी, पत्रकार बांधवांना, तुमच्यासाठी सुद्धा आहे. कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहे, म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेसमध्ये, पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हादरवणारा विषय आहे. पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं. खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, ते द्या. त्याच्यासाठी तो विषय चाललेला होता. त्यांना ते कुठंच मिळाना, खऱ्या मिळाना तर खोट्या मिळाना. ते तयारीची असते ना, तयारी करण्याची. मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले, खूनच करून टाकायचा. मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू, असं ठरलं. काही असू द्या, मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी याच्यात मुळाजाळात जाणार आहे. तुमच्यासाठी सगळी घाण, तुमचे पुढं लेकरं आहेत, नातू आहेत, हे सुखासमाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजे. असल्या नीच अवलादी संपल्या पाहिजे. ते काम मी करतो. फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं. हे बघा, तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं. मग जवळचं कोण धरायचं, तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल. तर ह्या बीडचं पोरगा का कोणी, तो पीए का कार्यकर्ता, त्यांनी ह्या आरोपींना घेतलं. यांनी सांगितलं असं आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो, काय त्यांना माहित, आता ते तपासात होईल म्हणून तर बोला नाही जास्त. त्याला परळीला नेलं, त्या बीडच्यानं रेस्ट हाऊस. आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती. ती बैठक धनंजय मुंडेने सोडली. हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला. आधी तिथंच एक आरोपी नेलेला होता याच्यातला. आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होतं. तिथं एक आधीच दुसरा होता, हेच दोन्हीतला. तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही. धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला ह्यो म्हणला आता शोधावं लागेल. तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हाय लय मोठं, मी लागन ते देतो. मग यांची तिथं इकडं आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटी त्यांचं ठरलं. याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले असे. तो आला आणि त्यांनी सांगितलं, आणि मग यांचं सुरू झालं हे घातपाताचं. मग नंतर तर ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली. धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती. याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे. मी